एक सरकारी शाळा, वर्गात बसलेले विद्यार्थी, शिकवत असलेले शिक्षक आणि अचानक काही बाहेरचे लोक थेट वर्गात पोहोचतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात. शिक्षकांची चौकशी केली जाते. सगळं मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं जातं आणि त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो. पण आता याच प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलंय. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात पोलिसांनी एफ.आय.आर. दाखल केली. तर आरोप काय? सरकारी शाळेत परवानगीशिवाय प्रवेश, शाळेच्या कामात अडथळा आणणे आणि शिक्षकांना धमक्यांचा. ज्या व्यक्तीने सरकारी शाळेची व्यवस्था सुधारण्यासाठी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलं, त्याच व्यक्तीविरोधात आता सरकारी शाळेतील शिक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मग नेमकं या शाळेत घडलं काय? अभिजित दिपके शाळेत का गेले होते? शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रार का केली? आणि एफ.आय.आर. मध्ये नेमकी कोणती कलम लावण्यात आली? आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतून. उपलब्ध माहितीनुसार अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली. ही भेट त्यांच्या स्कूल ठीक करो अभियानाचा भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अभियानामध्ये ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील समस्या समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आहे का? विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळतंय का? शाळेची परिस्थिती काय आहे? शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आहेत? या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी दिपके वेगवेगळ्या सरकारी शाळांना भेट देत असल्याचं वृत्त आहे. पण जवळीच्या शाळेतील ही भेट वादात आली. शिक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत असलेले काही लोक परवानगीशिवाय शाळेत प्रवेश करून वर्गामध्ये गेले. विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांना प्रश्न विचारण्यात आले. शाळेतील शिक्षकांनाही प्रश्नोत्तर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शिक्षकातील नियमित अध्यापन आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा तक्रारीत म्हटलं गेलं आहे. इतकंच नाही तर या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचाही आरोप आहे. आता इथे या प्रकरणाचा सर्वात मोठा वाद सुरू होतो. कारण तक्रारीनुसार शाळेतील विद्यार्थ्यांबाबत आणि शिक्षणाबाबत काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शाळेत दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणून बसवण्याचा आरोपही सोशल मीडियावर करण्यात आल्याच्या तक्रारी नमूद केल्या आहेत. मात्र संबंधित शिक्षकांनी हा आरोप फेटाळला असल्याचा आणि त्यातून शाळेची बदनामी झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार शिक्षकांच्या नोकरीवरही परिणाम करण्याची धमकी देण्यात आली. यामुळे संबंधित शिक्षकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर अभिजित दिपके आणि इतरांविरुद्ध एफ.आय.आर. दाखल झाली. औसा पोलीस ठाण्यातही ही तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणात अभिजित दिपके याच्यासोबत अजिंक्य शिंदे आणि काही अनोळखी व्यक्तींची नावही एफ.आय.आर. मध्ये असल्याचं वृत्त आहे. आता प्रश्न असा, एफ.आय.आर. मध्ये कोणती कलमे लावण्यात आली? पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये BNS कलम 132 म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा बळाचा वापर यासंबंधी तरतुदी आहेत. याशिवाय 329(3) अंतर्गत अनधिकृत प्रवेश किंवा क्रिमिनल ट्रेसपास संबंधित आरोप, कलम 351(2) अंतर्गत क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणजेच धमकी आणि कलम 356(2) अंतर्गत बदनामीशी संबंधित आरोप करण्यात आले आहेत. तसेच एकापेक्षा जास्त व्यक्तीने समान हेतूचे कृत्य केल्यास लागू होणाऱ्या कलम 3(5) चा उल्लेखही एफ.आय.आर. या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. मात्र एफ.आय.आर. म्हणजे आरोप सिद्ध झाले आहे असा अर्थ होत नाही. ही तक्रारीच्या आधारे नोंदवलेली केस आहे. आता पोलीस तपास करतील, संबंधित व्यक्तीचे जबाब घेतले जातील आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढची कायदेशीर प्रक्रिया होईल. पण आता या प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. सरकारी शाळेतील समस्या दाखवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला शाळेत जाण्यास अधिकार आहे का? आणि एका बाजूला सरकारी शाळांमधील समस्या समोर आणणंही महत्त्वाचं आहे. शाळेत सुविधा नाही तर त्याबाबत आवाज उठवायला पाहिजेत. पण दुसऱ्या बाजूला शाळा ही संवेदनशील जागा आहे. तिथे लहान मुलं शिक्षण घेत असतात. वर्ग सुरू असताना, शिक्षक आपलं काम करत असताना. म्हणून शाळेत कोण प्रवेश करतो, कोण विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, कोण चित्रीकरण करतो आणि कोणत्या पद्धतीने शाळेची पाहणी केली जाते यासाठी काही नियम असणं आवश्यक आहे.
याच मुद्द्यावरून आता सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात. काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारी शाळांमध्ये नेमकं काय चालतं हे समोर आणणं चुकीचं नाही. जर एखाद्या शाळेत समस्या असतील तर त्या जनतेसमोर आल्या पाहिजे. पण दुसरी बाजू म्हणजे समस्या दाखवण्यासाठीही कायदेशीर आणि अधिकृत मार्गाचा वापर केला पाहिजे. शाळेत परवानगीशिवाय प्रवेश करून अध्यापनात अडथळा निर्माण झाला असेल तर त्यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आता या प्रकरणात सत्य काय आहे हे तपासून स्पष्ट होणं महत्वाचं आहे. आणि इथे एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. स्कूल ठीक करो अभियानाचं पुढे काय? कारण अभिजित दिपके यांनी सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी हे अभियान सुरू केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या FIR नंतर त्यांच्या अभियानावरही प्रश्न उपस्थित होणार का? सरकारी शाळांची समस्या दाखवणं थांबणार का? की आणखी शाळांमध्ये जाऊन पाहणी सुरूच राहणार? आणि जर पाहणी सुरूच राहणार असेल तर ती अधिकृत परवानगी घेऊन केली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते. सरकारी यंत्रणेला प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. पण प्रश्न विचारण्याची पद्धतीही तितकीच महत्वाची आहे. शिक्षकांवर आरोप असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. शाळेत सुविधा नसतील तर त्या समोर आल्या पाहिजेत. पण त्याच वेळी शिक्षकांनाही आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं शिक्षण कोणत्याही वादामुळे थांबता कामा नये. कारण शेवटी या सगळ्याच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे विद्यार्थी. आता पोलीस तपासापासून या प्रकरणात पुढे काय समोर येते, शाळेत नेमकं काय घडलं, कोणत्या आरोपांना पुरावे मिळतात आणि या FIR नंतर अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पुढची कायदेशीर भूमिका काय ठरणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, FIR झाली म्हणजे व्यक्ती दोषी ठरली असंही होत नाही. अंतिम सत्य तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच समोर येईल. बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? सरकारी शाळांच्या समस्या समोर आणण्यासाठी अशा प्रकारची पाहणी योग्य आहे का? की शाळेत प्रवेश करण्यापूर्वी अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे का? आणि शिक्षकांना धमकी देण्याचा आरोप सिद्ध झाला तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जगात काय चालू आहे माहीत असण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.